रामाधर्माच्या पारी घंटीचं बटन दाबा विसरू नका. सबस्क्राईब करा विसरू नका. इथंच थांबतो मित्रांनो. चाललंय हा घाला काय हात काढवर सोड. भांड्यात दूध पिते भांड्यात पितय त्याला पहिल्यापासून अशी भांड्यातच सवय लावली. असं का? भांड्यातच सवय लावली. काही चाललंय बाबा म्हातारीचा. अरे पिऊन घेतलं होतं. पिलाय काय आणि टोपा सवय लावली त्याला. टोपा सवय लावली. झालं पिऊन आता लागलं का काय? आणि त्याला वाटतं अनेक दे मला. आणि दे मला आणि बघतोय. दररोज असं भांड्यात काढायचं आणि पाजायचं त्याला. असं ना? हा नाव काय त्याचं? त्याचं नाव आहे बावड्या. अय बावडिया ये बावडे बावडे. याला का तुझं बावडिया? याला बावडे आता दूध प्याला. आता आणि थोड्या टायमाने मेन राहल आणि एवढं पाजायचं. काळजी नाही. नमस्कार मित्रांनो. तेव्हा आता बावडे आमचा कोकरा दूध प्याला. हे म्हातारीने पक्की सवय लावली त्याला. बघुल्यात दूध पाजाय, टोपात दूध पाजाय. कारण त्याच्या आईने त्याला सोडून दिला. या दोन होती, त्यातला एक वारला आणि एकाला सोडून दिला. तर त्याला इतका म्हणजे लाडका केलाय, लय लाडका केलाय. बघा आमची बकरी कशी बसल्या ते वाघोर दिली. या जाळी मारून बसवले ते. असं आहे मित्रांनो. आज भरपूर दुखाट आलंय. दुखाट लय आलं या. कारण चुकून पाऊस पण थोडाफार पडू शकतोय. कारण काय एवढं काय त्याची गॅरंटी सांगू शकणार नाही. कारण अजून दिवस सुद्धा उगवला नाही, झाकून ठेवले. असं आहे मित्रांनो. आमचा बावड्याची बालिंग आहे ना, त्या म्हातारीने आमच्या लय हुशार केला. त्याला पार न देऊ म्हणून तरी पाण्याला जातो. परत पाण्याला जाऊन परत माघारी येणार. एवढा हुशार आमचा बावड्या. काय चाललंय बोला बाय? काय काय जांभळीच्या झाडाखाली उभं राहिलो. आहे समजे बाई हे जांभळीचं झाड, ते जांभळीचं झाड, आख्याची जांभळीची झाड, आख्याची जांभळीची झाड आहेत. असं ना? आपल्या तिकडं बाग लोक लावते तर अशी बाग बाग दिसते. ते बरोबर असं जणू का लावल्याच आहे. बरी मनाने झाड आलेली. त्याला काय लावलेली नाही काय नाही. तुला कसं काय आठवतं पण? तेव्हा ती जांभळीचं ते जांभळीचं. आता आपण उभं राहिलो एवढ्यात 20-25 झाड असते ना. 50 म्हणलं तरी आहेत एवढ्यात. वावर 2च वावराचे बांधायला आहेत ना. हे असं जांभळीचं कोकण भागात मनानेच येणार जांभळ. कशी काय देण्यात आलं पण? झाड दिसते तवा आले जांभळ उंबर. हे तर मवाच आहे बारक पण ते तोडलेलं आहे. पण मवाच आहे नाही तर मग अख्खी जांभळीची दही. 5-50 झाड एवढ्या दिसते या दोन्ही वावरात. त्या खाण्याला वाटतं की लावलेली आहेत पण ती मनाने उगवलेली आहेत. कोकणात काय झाड लावायला लागत नाही, मनाने आपोआप येणार. नमस्कार मित्रांनो. आमच्या म्हातारीच्या ध्यानात आलं की कोकण भागात म्हणजे झाड, ह्या भागात लावायची झाडं गरजच नाही. कारण भरपूर झाडं, जांभळ, आंबा, मावाची झाडं, बोरीची झाडं मनाने येणार. कारण पळसाचे पळस म्हणतात किंवा पळसाचं झाड पण मनाने येणार. साग येणार. अशी बरीचशीच झाडं येणार. कारण हे कोकण जे भाग आहे झाडाचाच आहे. सह्याद्री पर्वत म्हणलं ना तर झाडाचं लय ज्या भागात म्हणजे गुण, झाडासारखं गुण नाही.
आणि ही भूमी आता कशी आमच्या आज्यापासून वडील गेलं, आमची तिसरी पिढी, लहानपणापासून ह्या भूमी आम्ही फिरलो. पण आता आयुष्यात आम्हाला वेगळंच वाटणार, कारण आम्ही थकलो. थकल्याच्या नंतर आम्ही कशाला येणार आहे. तर या भूमीने आम्हाला कधी धोका दिला नाही. आयुष्यभर या भूमीने आम्हाला सांभाळलं, भूमीने सांभाळलं. गजगजीत बाग दिसतोय झाडाने आणि बाग जे आहे असा म्हणजे खरोखरच सह्याद्रीचं पर्वत मानलं जातं. पण असं एखाद्याचं कसं बाबा घर भरल्यागत असतं धान्याने, किंवा अन्नधान्य करणारा किंवा एखादा माणूस धार्मिक असतो. असा ह्यो पट्टा जी आहे कोकण पट्टा, ह्यो भरल्यागत जिकडं तिकडं बघावं गजाजलाय झाडाने, झाडानेच गाजलाय. आणि नुसती आनंदाची गोष्ट. सावली जीव समाधान होतंय. पण आता हे आतापर्यंत म्हणजे आलं त्यांच्या पण आजी आपणच्या पूर्वीच्या काळापासून आलं, पण आता इथून पुढं राहील म्हणून गॅरंटी नाही. कारण दिवस बदलत चाललं, काळ बदलत चालला. तरी लोक तोडायला लागली फेन्सिंग. आता फेन्सिंग रानं इकली, जमीन इकल्यामुळे काय झालं, ती लोक साहेब तोडायला लागली झाडं बिडं, त्यांना ते पटांगण करायला लागली. वर फिरवा त्यांच्या. तर असं आहे मित्रांनो, त्याच्यामुळेच मी तुम्हाला दाखवतोय. आमच्या म्हाताऱ्याला झाडाचं ध्यान झालं, कारण तिला वाईट लागलं. आपण ह्या भूमीवर दिवस काढलं, बकरी चारली. पण आता परंपरा राहणार नाही. असं चाललंय मित्रांनो, काही अवघड गोष्टी आहेत. पण मुलूक एकदम कोकण म्हणलं ना, कुठलाही भाग असून कोकण मधला राजा, पाहिजे ती झाड कसली वनस्पती भेटू शकते, तशी कुठल्या दुसऱ्या भागात नाही एवढं झाड नाही. उघडा मुलूक. आमच्या म्हातारीला ध्यान झाल्यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगतो, या बकरी वळता वळता वरून आता झाडाखाली उभं आहे, म्हणजे ऊन नाही लागत. पण हवामान पार बिघडली, लय ऊन व्हायला लागलं, आभाळ निघायला लागलं. असं आहे मित्रांनो, झाडाचं म्हणजे उपकार जे आमच्यासाठी ते जगासाठी, पण आम्ही आता ऊन लहानपणापासून म्हणजे झाडाचं सावलीला जातो. झाडाचा उपकार आमच्या नाही भेटणार. एवढं उपकार सक्का भाव सुद्धा नाही करायचा. सक्का भाव सुद्धा एवढा उपकार नाही करणार, एवढं झाडाने उपकार केले. बराच टाइम झाला झाडाखाली उभं राहिलं, जरा ऊन पण लागते. आता ऊन वाढलं, आता माही निघली, तर बकरी वळता वळता एक आठवण झाली. की आता या भूमीवर आता कोण कोणावर प्रेम करणारी करीत पण नाहीत. पण होऊन गेलं आपलं आई वडील, प्रेम करणारी अनेक साधू संत, नाही तर प्रेम करणारी या जगात आता कोण नसेल. कारण आई वडिलासारखं एक प्रेम कुठं नाही, आणि पांडुरंगासारखा कुठं माया नाही. कारण आता ह्या जगात कोणी कुणाचं नाही. घेण्यात आलं मित्रांनो, हात जोडतो, चांगलं राहा, चांगलं वागा. काय असं तुरमड दिसतंय ते असं त्याला खायला लागतंय. छक 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 छक. खा बावड्या, खा बावड्या, तुमचा खातो चांगला बावड्या खातोय तुमचा दाना. दरबीत आज आज चालली वजडी, वजडी आणली हा. हा बनवायची बनवायची आज.
आज म्हणलं वजडी बनव. असं का? सारखं दुसरं मटण मच्छी खातंय माणूस. हा हृदय बरंच दिसत ना वजडी आणली. चांगली गरम पाण्यात शिजवून बी घेतली तिला. परत बी गरम पाणी करून धुती या. तिची गाणगुण निघून जाते. चांगली 2-4 पाणी करून घेतली. आता कांदा भाजून घेतली या. चांगला कांदा आलाय भाजू दादा. लाल झाला चांगला कांदा. आता ही चांगली धुवून घेतली. 2-3 पाण्याने आधी शिजवून घेतली. चांगली गरम पाण्यात उकडून घेतली. परत 2 पाण्याने 3 पाण्याने धुली. आज वजडी खावाटली ती म्हणून. आज वजडी खावाटली. काय म्हणजे असं मच्छी खातोय, बॉयलरचं खातोय, मटण बकऱ्याचं खातोय. आज वजडीचा बेत केलाय. चांगली चिरली, धुली 2-3 पाण्याने. काय करायचंय आता? हा चण्याची डाळ बी टाकली, भिजत वांगू घातली. चांगली डाळ बी भिजली आता. चण्याची डाळ आहे का? चण्याच्या डाळीत ती वजडी करायची म्हणजे मस्त लागते. ती पण आता ह्याच्या बरोबर शिजवून चांगली निघन. भिजाय बी वांडूळ घातली. वजडी ही लागते, डाळ लागते का हरभऱ्याची? या बरीच डाळ लागते. हे इथे हळद मीठ टाकून चांगली परतो आधी मसाला परतल्यावर टाकायचा. कांदा खोबरा वाटून घालायचा. हा इथे वाटण चाललंय. हा वाटण चाललंय. मग काय काळो का झालं तरी वाटते. आता काळं झालं तरी वाटायला लागतंय. वाटायला लागतंय काय वाटलं वाटण आता टाकायचं.
चांगली शिजली असते. आता वाढून चांगली परतली. आता मसाला टाकून घेते. यूज मसाला आपला आणि वाटण. आज भारी बेत केला पण. मी काय म्हणलं आज सारखं सारखं दुसरं खातो या. मच्छी मटण कोंबडी बॉयलरचं. आज म्हणलं वजडी करावं. चांगला मसाला घेतला ते बरं कालून. आमच्या ह्याच्यात चांगली उकडली वांडू. आता वाटण टाकून घेते. पाणी गरम झालं या. खोबरा कांदा वाटला आपले. मस्त परतली. मसाल्यात तेलात. काय वजडी खावायच लागते म्हणायचं. वजडी खानबारीला खावा असं सारखं सारखं की एक बी नाही एवढं. हे आता पाणी उठते. थोडासा अंगापुरता रस्सा होईल. त्याला काय लय रस्सा बी नाही जमत. मसाला शिजाय पुरता कढाई पुरता बस झाला. घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा मला.